नमस्कार, डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे वेदनादायी टाचदुखी. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर टाच जमिनीवर टेकताना भयंकर वेदना होतात. पाय जमिनीवर टेकू देत नाही. याचबरोबर टाचेजवळ प्रचंड वेदना आणि पायाची जळजळ होणे अशा तक्रारी आजकाल फारच दिसून येत आहेत. वेळेच उपचाराने त्यावर मात करता येते. कॅल्केनियल स्पार म्हणजे काय? तर टाचेच्या हाडावर होणारी एका लहान हाडांची वाढ म्हणजे बोन स्पोर होय. ही वाढ सहसा हळूहळू होते आणि त्यामुळे टाचेत वेदना जाणवू शकतात. लक्षणे काय? तर त्याची लक्षणे म्हणजे टाचदुखी होय. ही लक्षणे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही असतात, पण सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये ती जास्त असतात. टाचेच्या वेदना याचे प्रमुख लक्षण असले तरी संयोजक ऊतींना आलेली सूज ही टाचेखाली असलेल्या ऊतीच्या जाड बँडमुळे आलेली असते आणि त्यामुळे अतिशय तीव्र वेदना असतात. याची कारणे काय? तर पायाच्या स्नायूवर आलेली अतिरिक्त ताण हा प्रामुख्याने याचे मुख्य कारण असते. तसेच प्लांटर फॅसिटायटिस हे सुद्धा कॅल्केनियल स्पारचे एक कारण असते. यामध्ये टाचेच्या हाडापासून बोटापर्यंत पसरलेल्या संयोजक ऊतीला सूज येते, ज्यामुळे हाडाची वाढ होते. इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत. योग्य फिटिंगचे चप्पल न वापरणे किंवा सपाट हीलचे चप्पल वापरणे, जास्त वेळ किंवा बराच वेळ उभा राहून काम करणे, जास्त वजन असणे, जुनाट संधिवात असणे, मधुमेहासोबत जास्त वजन असणे अशी कारणे टाचदुखीसाठी प्रामुख्याने बघायला मिळतात. कधी कधी टाचेवर सूज राहणे व सूज बऱ्याच काळापर्यंत राहते. यावर उपचार काय? तर डॉक्टरांकडून पायाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पायाचा एक्स-रे करावा. टाचेच्या हाड वाढण्याच्या निदानासाठी अल्ट्रासाऊंड किंवा MRI तपासणीची क्वचितच गरज लागते. डॉक्टर या तपासण्या करायला सुद्धा क्वचितच सांगतात, कारण एक्स-रेच्या तपासणीने बरेचदा आजाराचे योग्य निदान होते. रक्ताच्या तपासण्या, पेशंटचे वय, आजार स्वरूप यानुसार उपचाराची दिशा ठरते. टाचेचे हाड वाढणे किंवा दुखणे ही वेदना कमी करण्याच्या औषधाने तसेच योग्य काळजी घेतल्यानेही कमी होते. यासाठी योग्य फिटिंगची चप्पल वापरावी, अनवाणी किंवा कठीण पृष्ठभागावर चालणे टाळावे, जास्त वजन असल्यास वजन कमी करावे, उभे राहून जास्त वेळ स्वयंपाक किंवा इतर कामे करू नयेत. टाचेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया ही शक्यतो अंतिम उपाययोजना असते. ती आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. बरेच उपचार घ्यावेत किंवा वेळेत उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.